do not drive. Some people do not drive. Some people काय झालं? कोणी गेले? हा. Some people do not drive vehicles slowly. Some people do not drive vehicles slowly. ठीक आहे. चला, लय वाक्य करेक्ट वाक्य आहे. काय नाही, गरम पाणी आहे. सेंटेन्स नंबर 23. कोणी नवीन आलंय का? नवीन कोणी आलंय का? बघा, आलं जर असेल तरी काय करायचं सांगतो मी सगळं. आलंय कोणी नवीन, लवकर सांगा. आज कोणी नवीन आलंय का? आलंय का बघा. टीचर्स, टीचर्स प्लीज हॅव अ ग्लान्स ओव्हर द अटेंडीज. कोण नवीन नाव सांगा. चला, वाक्य बघा. सम पीपल डू नॉट ड्राईव्ह व्हेकल्स. आपण सेफली म्हणू. हा, सेफली, सुरक्षितपणे चालवत नाहीत आणि त्यामुळे काय होतं? ऍक्सिडेंट होतो. बर, आता काय करायचं? आपलं काय ठरलं होतं? हे ऍक्टिव्ह व्हायचं का पॅसिव्ह व्हायचं आहे? तर हे ऍक्टिव्ह व्हायचं आहे. याला अगोदर काय करायचं? पॉझिटिव्ह सेंटेन्स करायचं. निगेटिव्ह कसं काढायचं? डो नॉट ला काढून टाकायचं. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करताना डो नॉट किंवा डज नॉट काढून टाकायचं. समजतंय का नाही? येस ऑर नो? Yes, sir. अर्थात Yes, sir. अर्थात Yes, sir. अर्थात अर्थात सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तर, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर सेंटेन्स निगेटिव्ह करायचा असेल तर वाक्यामध्ये ए ग्रुप साठी डो नॉट आणि बी ग्रुप साठी डज नॉट वापरायचं. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? Yes, sir. बर. सम पीपल डू नॉट ड्राईव्ह व्हेकल सेफली. याचं पॉझिटिव्ह काय होईल? काय होईल पॉझिटिव्ह? डू नॉट काढून Some टाकायचं. people Yes. drive vehicles safely. हा, सम पीपल्स नाही, पीपल हे करायला. सम पीपल, पीपल्स कुठे दिसतील तुला? सम पीपल ड्राईव्ह व्हेकल्स सेफली. बर, आता हे आपण काय केलं? पॉझिटिव्ह केलं तर पॉझिटिव्हचं आपला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करता येईल. कसं करता येईल? सम पीपल हा सब्जेक्ट आहे, ड्राईव्ह हे मेन वर्ब आहे आणि व्हेकल्स काय आहे? ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टला इकडे घ्या. काय होईल सांगा? व्हेकल्स. बोला, बोला रे. व्हेकल्स नंतर काय होईल? आर. विसरले सगळे? विसरले का? ड्रिवन By some people. सेफली बाय सम पीपल. शेवटी बाय सम पीपल लिहितो आपण सगळ्यात शेवटी. इथपर्यंत समजलं काय सर? नो? Yes, sir. इथपर्यंत समजलं का? Yes, sir. Yes, sir. सगळ्यांना समजलं का? बर,
पुढं थांबा, मला एक आणखीन लिंक पाठवायची आहे एका ठिकाणी. हा, येस, आय एम बॅक अगेन. चला, मी रेकॉर्डिंग थांबवलं पाहिजे. हा, व्हेकल्स आर ड्रिव्हन सेफली बाय सम पीपल. आता काय करायचं, याचं निगेटिव्ह करायचं. बघा, निगेटिव्ह होतं त्याचं काय केलं, पॉझिटिव्ह केलं, त्याचं आपण पॅसिवाइज केलं. आणि या निगेटिव्हचं आपल्याला पॅसिवाइज करायचं असल्यामुळं याचं पॅसिवाइजचं पुन्हा असं आपल्याला निगेटिव्ह करायचं. सांगा बरं काय होईल. Vehicles are not driven. Drivers safety by some. ड्रिव्हन रे, व्हेकल्स आर नॉट ड्रिव्हन सेफली बाय सम पीपल. बरं, टीचर्स जेवढे आलेत तेवढ्यांनी बाकीच्या लोकांना मेसेज स्प्रेड करा. मी प्रत्येक टीचरला फोन करेल आणि आपल्याला प्रत्येकाचं काय करायचंय, वैयक्तिकपणे टार्गेट घ्यायचं प्रत्येक विद्यार्थ्याचं. जे एकसारखे असतील त्यांचा विषय वेगळा येईल, त्यांचं कॉमन करू आपण टार्गेटिंग. आणि प्रत्येक वीकचं टार्गेट घेऊन त्या विद्यार्थ्यामध्ये या वीक मध्ये काय बदल झाला पाहिजे असं आपल्याला करायचंय. तर प्रत्येक शिक्षकानं 5-7 विद्यार्थी जे काही तुम्हाला वाटतं की यांच्यामध्ये आणखीन एक्स्ट्रा डेव्हलपमेंट पाहिजे, त्यांच्याविषयी एक छोटासा रफ प्लॅन बनवा आणि मग माझ्याशी चर्चा करून ते फायनल करू आपण. सगळ्या शिक्षकांनी हे आपसात एकमेकांना सांगून घ्या. चला, ओके, बर, पुढचं सांगू, वाक्य पुढचं सांगू का तुम्ही सांगताय? तुम्ही सांगा बरं एखादं अशा प्रकारचं एखादं वाक्य सांगता येतं का बघा. नयन टिपे, ओपन युअर माईक. Yes, sir. काय टीव्ही चालू होता घरात? घरात टीव्ही चालू होता? सर आता जॉईन झाले, आता बाहेर चालले. नाही नाही, जॉईन झाले, बाहेर चालले मला समजा. म्हणजे घरात टीव्ही चालू होता का? आता जॉईन झाले, आतल्या रूम मध्ये होते, आता बाहेर येऊन बसले अभ्यासाला. अच्छा, ठीक. टीव्हीच्या आसपास बसायचं नाही, ठीक आहे. आता टीव्ही बंद ओके सर. करायचा. ओके, चला. हा, सांग, वाक्य सांगणार होते का तू? वाक्य सांगणार होते, सांग, कोण सांगते वाक्य? निगेटिव्ह सेंटेन्स, प्लीज टेल मी. सांगा, कोणतंही सांगा. करता डायजेस्ट काम करतो हे आपलं सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्टेटमेंट आहे. आता आपला काय निगेटिव्ह मध्ये करता डायजेस्ट काम करत नाही. मी सांगू सांगू का?
सांगू का नाही? काही शिक्षक, काही म्हणतोय मी हा, व पालक सूचनांचे पालन करत नाहीत, असं माझं रास्त ऑब्जेक्शन आहे. कारण का, अभ्यास करून घ्या म्हणलं तरी करून घेत नाही, काही शिक्षक लक्ष देत नाहीत, बरोबर. तर याचा उद्देश आहे की त्यांनी सगळ्यांनी लक्ष द्यावं, हा माझा महत्वाचा उद्देश आहे. ठीक आहे. आणि विद्यार्थ्यांचं कल्याण करावं. चला, करत नाहीत. कसं होईल वाक्य? आता हे मुद्दाम मराठीत वाक्य लिहिलं. चला सांगा, हे वाक्य कसं होईल? सम, बोला रे. सम टीचर्स अँड पॅरेंट्स. आता हे दिस इज इक्वल टू दे, म्हणून काय? डू नॉट और डोंट ओबे द काय इन्स्ट्रक्शन. चला, याचं पॉझिटिव्ह कसं होईल सांगा बरं. बरं मला सांगा, हे ऍक्टिव्ह का पॅसिव्ह आहे? ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे? सांगायचं. निगेटिव्ह काढा, पॉझिटिव्ह सांगा. सम, बोला रे. Some teachers and parents 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 obey the instructions. आता मला सांगा, सम टीचर्स आणि पॅरेंट्स हे काय आहे? सब्जेक्ट आहे. ओबे काय आहे? काय ओबे? वर्ब आहे. ओबे इज युअर वर्ब. पुढं पुढं ऑब्जेक्ट काय मग? ऑब्जेक्ट काय आहे? द इन्स्ट्रक्शन, बरोबर. चला, ऑब्जेक्ट अगोदर घेऊन पॅसिव्ह वॉइस बनवा. सांगा बरं कसं होईल पॅसिव्ह वॉइस? सांगा ना, पॅसिव्ह वॉइस सांगायचा. सांगा लवकर पॅसिव्ह वॉइस. सांगा रे, काय मूर्ख आहेत का सगळे? येत नाही एवढं, सांगा लवकर. the अरे instructions सांगा ना. are बस, the एवढं सोपं आहे. The instructions are obeyed by, असं लिहून टाका सब्जेक्ट. Some teachers and parents. आता याचं पॅसिव्ह बनवायचं म्हणजे काय करायचं? हे पॉझिटिव्ह बनवून जे पॅसिव्ह बनवलं याचं आपलं काय करायचं? निगेटिव्ह बनवायचं. म्हणजे ह्या निगेटिव्हचं पॅसिव्ह निगेटिव्ह होईल. चला सांगा काय होईल? द instructions are not always instructions रे, and parents. इन्स्ट्रक्शन नाही, इन्स्ट्रक्शन्स आर नॉट ओबेड
बाय सम पॅरेंट. एक्सलंट. चला, बाय सम टीचर्स अँड पॅरेंट्स आहे ना. टीचर्स अँड पॅरेंट्स. चला, पुढं पुढं सांगा. सांगा बरं असं एखादं वाक्य. सांगा वाक्य. काही विद्यार्थी होमवर्क करत नाहीत. अच्छा, ते लिहायचं सेम सेम होतं रे. बरं, चला, काही विद्यार्थी होमवर्क करत आहेत. काय होईल मग? सम स्टुडंट्स. सांगा. डू नॉट म्हणा किंवा डोंट म्हणा. Do डोंट. not study. हा, डू. Do डोंट डू होमवर्क. homework. बरोबर. डोंट डू होमवर्क. हे डू मेन वर्ब आहे. हे हेल्पिंग वर्ब आलंय आणि त्याला नॉट लागलेलं आहे. चला, याचं पॉझिटिव्ह बनवा अगोदर. ऍक्टिव्ह का पॅसिव्ह आहे हे? Active ऍक्टिव्ह का voice. पॅसिव्ह आहे? Voice. चला, याचं पॉझिटिव्ह बनवा. बनवा. Some सम students do homework. डू होमवर्क. व्हेरी नाईस. चला, आता मला सांगा याचा सब्जेक्ट काय आहे? सम स्टुडंट हा सब्जेक्ट आहे. डू काय आहे? मेन वर्ब आहे. बरोबर. आणि होमवर्क काय आहे? ऑब्जेक्ट आहे. चला, ऑब्जेक्ट अगोदर घेऊन करायचंय पॅसिव्ह वॉइस. सांगा. Homework is done by students. Done by some student. इज होमवर्क इज डन. आणि बाय नंतर हे सब्जेक्ट आपण तोच लिहायचा आहे. सम स्टुडंट. सम इथं कॅपिटल आहे, इथं स्मॉल आहे. का? इथं वाक्याच्या सुरुवातीला असल्यामुळे कोणताही लेटर कॅपिटल लिहावं लागतं. इथं सम काय स्पेसिफिक किंवा पर्टिक्युलर नाउन नसल्यामुळे इथं आपलं सम काय केलं, आपण त्याला स्मॉल केलं. सो होमवर्क इज नॉट डन बाय सम स्टुडंट्स. या पण चुका तुमच्या होमवर्क मधल्या आणि क्लासवर्क मधल्या मी सगळ्या चेक करणार आहे. सगळ्या नोटबुक घेऊन यायच्या 3 तारखेला. ठीक आहे. चला, तर आता काय करायचं? या निगेटिव्ह आपल्याला निगेटिव्ह पॅसिवाइज करायचं. तर आपण काय केलं? निगेटिव्हचं पॉझिटिव्ह केलं, पॉझिटिव्हचं पॅसिवाइज केलं, तर पॅसिवाइजचं निगेटिव्ह करायचं. चला. हा, काय होईल मग? सांगा निगेटिव्ह येतं याचं. Homework याचं is निगेटिव्ह not सांगा म्हणजे काय? done by some students. होमवर्क इज नॉट डन By some student. बाय सम स्टुडंट्स. त्याला स्टुडंट्स नाही, स्टुडंट्स म्हणायचं. ठीक आहे, ती सायलेंट आहे. चला, पुढचं वाक्य. आणखी एखादं वाक्य सांगता येईल तुम्हाला? हा, मी सांगू? Our cow does not eat grass. Our cow does not eat grass.
वाक्य बघा. आवर काऊ डज नॉट ईट ग्रास. चला याचं पॉझिटिव्ह बनवा. ऍक्टिव्ह का पॅसिव्ह आहे हे मला सांगा. ऍक्टिव्ह आहे. चला याचं याचं पॉझिटिव्ह बनवा. काय होईल पॉझिटिव्ह याचं? Our cow eat grass. Eats grass. व्हेरी गुड. इट्स रे गदरांनो. कोण म्हणणार इट? इट्स होईल कारण का डजच्या वाक्यामध्ये इट्सचं यस निघून गेलेलं असतं आणि डज ला काढून टाकल्यामुळे त्यातलं यस यस आणखी मग इकडे येतं आणि दिस बिकम्स इट्स. आवर काऊ इट्स ग्रास. आवर काऊ इट्स ग्रास. इट्स ग्रास. आता बघा इथं आवर काऊ जे खातं ते काय होतं? जे खातीये ते कोण आहे? सब्जेक्ट आहे. हा काय मेन वर्ब आहे. हे काय? ग्रास. खाणारे सब्जेक्ट आहे. जे खाते ते ऑब्जेक्ट आहे. ज्याला खाते ते ह्याला ग्रासला खाती आहे. हा चला ऑब्जेक्ट अगोदर घ्या आणि पॅसिवाइज बनवा अगोदर. चला Grass is Grass eaten by our. is eaten by our cow. Grass is eaten by our. एव्हीपीव्ही हे लिहित बसा. बर काय होईल याचं पॅसिवाइज? ग्रास Our cow. इज इटन बाय आवर काऊ. हे काय? पॅसिवाइज. आता याचं निगेटिव्हचं पॅसिवाइज म्हणजेच काय? निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करणे, पॉझिटिव्हचं पॅसिव्ह करणे, या पॉझिटिव्हचं पुन्हा निगेटिव्ह करणे म्हणजेच काय? या निगेटिव्हचं पॅसिव्ह निगेटिव्ह होऊन जाईल. चला सांगा काय होईल? Grass is not eaten by Grass our. is not eaten by our. इटन बाय आवर काऊ. चला आणखी काय होऊ शकतंय सांगा. या राऊंडचं लास्ट सेंटेन्स नंतर तुम्हाला लिहायला टाइम देणार आहे मी. चला सेंटेन्स नंबर 27. मी सांगू का तुम्ही सांगता? सांगा कोणतंही. करता डायजेस्ट काम करतो, करता डायजेस्ट काम करत नाही या प्रकारचं वाक्य सांगण्याचा प्रयत्न करा. सांगा. सांगा लवकर. तो सकाळी लवकर उठत नाही. वाक्य चालेल का? सांगा लवकर. तो सकाळी लवकर उठत नाही. चालेल का वाक्य? No sir. हा का? Sir, object नाहीये. ऑब्जेक्ट नाही. व्हेरी गुड. सकाळी लवकर मग काय चालेल? दुकान उघडत नाही हे चालेल. हा चला सांगा इंग्लिश काय होईल तर? ही बोला. डज नॉट It does not open द शॉप shop लवकर. अर्ली कधी? इन द मॉर्निंग सकाळी. सकाळी म्हणजे इन द मॉर्निंग तुम्हाला शिकवलेलं आहे आणि लवकर म्हणजे अर्ली आहे. चला उघडत नाही तर याचं मला सांगा हे काय आहे? ऍक्टिव्ह का पॅसिव्ह आहे? ऍक्टिव्हच आहे. याचा निगेटिव्ह काढा, पॉझिटिव्ह बनवा. चला काय होईल? He opens the shop early in the. opens the shop early in the morning. बघा डज नॉटचं निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करताना डज नॉट काढायचं आणि मेन वर्बला येस येस लावायचं आहे. ठीक आहे. याचा अर्थ पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करताना येस येस काढायचं आणि डज नॉट लावायचं आहे. समजतंय का नाही? कॉमन सेन्स आहे की नाही? ही ओपन्स द शॉप अर्ली इन द मॉर्निंग. आगे बोलो. पुढे बोला. काय करायचं आपलं आता ह्याला? हे काय झालं आपलं? हे ऍक्टिव्हचं आपण
काय केलं, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह केलं. आता याला काय करायचं, पॅसिव्हाइज करायचं. कसं करायचं, ही सब्जेक्ट आहे, ओपन मेन वर्ब आहे, द शॉप ऑब्जेक्ट आहे. बस अर्ली इन द मॉर्निंग समजते शब्द, काही टेन्शन नाही घ्यायचं. ऑब्जेक्ट अगोदर घ्यायचा, काय होईल सांगा मला. The shop अर्ली इन द मॉर्निंग. ओपन नाही रे, ओपन. मला शिकवलं मी उच्चार. ओपन असं उच्चार शेवटी. द शॉप इज ओपन. द आणि टच्या मधला उच्चार होतो बघा. ओपन बाय हिम. कधी, समावेशक शब्द वाक्यात शेवटी लिहायचा. अर्ली इन द मॉर्निंग. समावेशक शब्द वाक्याच्या सर्वात शेवटी येतो. एव्ही का पीव्ही, काय हे, ऍक्टिव्हाइज का पॅसिव्हाइज. नवीन जर काही मुलांना असतील तर टेन्शन घेऊ नका. जे जसं आहे तसं शांत लिहून घ्या, तुम्हाला समजणार आहे. पेशन्स गरजेचा आहे. मला काहीतरी नंबर नवीन दिसतोय. युअर पेशन्स इज रिक्वायर्ड. डोंट वरी, तुम्हाला समजून येईल. उद्या मी आणखीन वेगळ्या पद्धतीने सांगतो. चला, आज फक्त आहे तसंच लिहून घ्यायचं, टेन्शन घ्यायचं नाही. द शॉप इज ओपन बाय हिम अर्ली इन द मॉर्निंग. निगेटिव्हचं आपल्याला पॅसिव्ह करायचंय, तर आपण काय करतोय, सोपं वाटण्यासाठी किंवा इझी पद्धतीने जाण्यासाठी निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करायचं, त्याचं पॅसिव्ह बनवायचं आणि त्याच्यामध्ये परत मग निगेटिव्ह करायचं. चला, काय होईल सांगा. The The shop shop is not open early by him in the morning. Early in the morning. द शॉप इज, फक्त निगेटिव्ह करायचं. हेल्पिंग वर्ब नंतर नॉट टाकलं की वाक्य निगेटिव्ह बनतं. द शॉप इज नॉट ओपन बाय, फक्त इज नंतर नॉट टाकायचं, बाकी आहेच वाक्य पण लिहितोय. बाय हिम अर्ली इन द मॉर्निंग. अर्ली इन द मॉर्निंग. बर, पीसफुली हे व्यवस्थितपणे लिहून घ्या. व्यवस्थितपणे लिहून घ्या या अगोदर. आतापर्यंत आपली 27 सेंटेन्सेस झाली. उद्याचा होमवर्क काय, उद्याचा होमवर्क काय आहे. उद्याचा होमवर्क आहे हे, म्हणजे हे तर पूर्ण केलेलं असेल तुम्ही. 1 to 27 सगळेचे सगळे सेंटेन्स आहे तसे लिहायचे. होमवर्क समजला का. होमवर्क समजला का. होमवर्क इथे येतो. Yes, sir. होमवर्क ऑल 27 सेंटेन्सेस असेच्या असे रिपीट करायचे, काही बदल करायचा नाही, डोकं लावायचं नाही. 3 तारखेला ज्यांच्या नोटबुक्स मध्ये मला होमवर्क एकाही दिवसाचा गायब दिसेल, एकाही दिवसाचा, त्याला त्याच दिवशी ग्रुप मधून काढून टाकलं जाईल. ठीक आहे. आणि नवीन आलेले विद्यार्थी लक्षात घ्या, कोणाकडून तरी तो फोटो मागवा 27 सेंटेन्सेसचा आणि ते तसं लिहून काढा. समजलं तरी लिहा, नाही समजलं तरी लिहा. ठीक आहे, समजायला लागेल. डोंट वरी. लगेच पहिल्या दिवशीच सगळ्या गोष्टी क्लिअर होत नसतात कुठे गेलं तरी. ठीक आहे. पहिल्या दिवशी मंदिरामध्ये आले आणि देव प्रकट झालाय, माग भक्ता तुला काय मागायचे माग, असं होतं का. नाही होत. त्याचप्रमाणे समजेल, देवही तुमच्याशी बोलेल, ते वाक्यही तुमच्याशी बोलतील, पण थोडस धीर धरा. ऑल राईट, सगळ्यांना क्लिअर आहे. व्हेरी गुड. चला, शॅल वी हॅव पॉज. Shall we have pause? Yes, sir. We will have